तर मित्रांनो, आज मी गेलो होतो अकोल्याचं आराध्य दैवत म्हणजे राजराजेश्वर मंदिरात. तर पोट्टी हो, सर्वांना जय श्रीराम. सकाळी सकाळी जेवण वगैरे करून घेतलं, मस्त कवळ्याची भाजी होती, वा वा, मस्त निंबू गिंबू टाकून खाल्ली. त्यानंतर मग बिग बॉस लावला, तर बिग बॉस मध्ये एंट्री झाली सूरज चव्हाणची, म्हणजे सूरज भाऊची. मी म्हटलं आपा आता गोलीगत काम आहे डायरेक्ट बिग बॉस मध्ये. मग याची एंट्री पाहिली मी. त्यानंतर थोड्या वेळाने झालो तयार कायच्यासाठी, तर आपल्या गाडीची अलाइनमेंट करायची होती. वावा आलो अलाइनमेंटला घेऊन, ती 3D अलाइनमेंट वर. दादा म्हणा ट्रायल घेऊन पाहतो. दादा ट्रायल वगैरे घेऊन पाहिली. मग लावली त्यानं गाडी अलाइनमेंटला करायला लावली. तर ते मला पुढचं सस्पेन्शन जाम झालं, काही अलाइनमेंट बरोबर होईल नाही. म्हटलं बरं पुढच्या वेळेस येऊ तर चारी सस्पेन्शन बदलून टाकू. त्यानंतर मग गाडी काढली आणि गेलो आम्ही घरी गेल्यानंतर मग चहा ब्रेड मस्त खाल्ली बल्ली मी. त्यानंतर मग भूक लागली होती तरी मग गेलो जटरापेठ चौकात. इच्छी पाणीपुरी एक नंबर आहे भाऊ, खाल्ली. त्यानंतर गेलो अभिजा रूमवर मग अभिवाला तयारी करायला, अभिवाला कचोरी आणली होती. मग कचोरी वगैरे खाल्ली. म्हटलं चला आज सोमवार आहे, राजराजेश्वर मंदिरात जाऊन पाया लागून येऊ. मग गेलो मंदिराजवळ गेलो, गर्दी वगैरे होती तिथं. अंदर गेलो मंदिर एक नंबर सजवलेलं होतं, एकदम मन प्रसन्नच झालं पाहून. मग अंदर गेल्यानंतर दर्शन वगैरे केलं मस्त आरामात. त्यानंतर इच्छा एक व्हिडिओ काढला. त्यानंतर मग थोड्या वेळाने आरती चालू होती, मग आरती वगैरे केली मी इच्छी. आणि रात्री आलो जवाहर चौकात. मग इथं हनुमानजीचं मंदिर होतं. मग हनुमानजीच्या मंदिरात गेलो, पाया वगैरे लागल्या. तेवढ्यातच लागलं हो पाणी. मग पाणी थांबायचं काही नाव नाही घेत जाय. मग थोड्या वेळानं पाणी वगैरे थांबलं. अभिपाला मला इच्छी पाणीपुरी मस्त आहे, पाणीपुरी वगैरे खाल्ली आपण. इच्छी मस्त होती म्हणा पाणीपुरी. त्यानंतर अभिपालांना सोडलं मी त्याच्या रूमवर आणि गेलो मी घरी जाऊन झोपलो. चला पोट्टे आपण भेटू उद्या अशाच ब्लॉग मध्ये. फॉलो करजा. जय श्रीराम.